असताना सावरणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी. ए सोड 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 नाही, सोड, नाही, येऊ मला नको पाहिजे, मध्ये येऊ मला बॉल पाहिजे. बॉल काय पाहिजे मध्ये येऊ नको. अगं मी ना तुला लागेल असं सरक ना, मला बॉल पाहिजे. ढकलून हा, मिळाला मिळाला. अडवला ऐक लाथ मारू नको ना. गोल 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 शी बाबा. गोल 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 काय गोल? गोल काय सूर्य गोल आहे, चंद्र गोल आहे, साबुदाणा गोल आहे, तुझा चेहरा गोल आहे आणि फुटबॉल सुद्धा गोल आहे. आणि फुटबॉल मध्ये जो होतो त्याला सुद्धा गोल म्हणतात. जो मी आता केला येस गोल. ए, मला पण खेळायचं फुटबॉल. हे गपे तुला नाही येणार. हा, असं काय करतो? खेळू दे ना तिला. अगं तिला काही येत नाही, ती कच्चा लिंबू आहे. आशा हा? मला असं काही बोलायचं नाही हा. हा? तुला माहित आहे मी कशी आहे. कशी मी ना इथलं काहीतरी फोडते आणि सगळ्यांना सांगते की तुम्ही फुटबॉल खेळताना फोडलं म्हणून. ओके ओके जाते मी. बाय बाय. ए थांब. एकतर सुजयनी माझ्यावर जबाबदारी दिलीये घरात फुटबॉल नाही खेळायचं म्हणून. आल्यावर डोकं खाईल यार माझं. पटापटा खेळ आणि संपवा. दे रे तिला, चल दे. ए घे जा खेळ. चीटिंग करतात सगळ्या पोरी. मी नाही खेळणार यांच्यासोबत. कोणाकडे फेकू? आ? या बघितलं का मी न लिहिचं नॉलेज. अगे फुट म्हणजे पाय, बॉल म्हणजे चेंडू. हा चेंडू पायाने खेळायचा असतो म्हणून याला फुटबॉल म्हणतात. मला येतं हा ते आणि कळतं मला ते. तू जास्तीचं बोलायचं नाही मला. तुझं बोललं ना मला असं काही. काय 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 करशील? हा काय करशील? थँक्यू. घरात आल्या आल्या तोंडावर फुटबॉल. अरे काय आहे आणि कोणी लावलंय मध्ये ते हा? बेंचेस ठेवलं. हा मग ते साईडला काढ. सॉरी ते ऑडियन्स साठी ठेवलं होतं. ते ठेवतोय साईडला, ठेवतोय साईडला. लवकर ठेवतोय ठेवतोय. तर दिवसभर डोकं आऊट असतं. आणि आशू येण्याचं ठीक आहे. मीनल तू तू तरी जबाबदारीने वागायला नकोस का? मी? मला काय सांगतोयस तू? एकतर आत्ताच आलायस घरी. उगाच डाफरू नकोस माझ्यावर. घरात फुटबॉल खेळताय तुम्ही. हा प्लेग्राऊंड आहे काय? घरात वस्तू असतात, टीव्ही आहे. फुटला म्हणजे कोण भरून देणार आहे? टीव्ही फुटलाच पाहिजे म्हणजे कसं नवीन टीव्ही घेता येईल. एक बस रे तू. एक साधी जबाबदारी घेता येत नाही तुला. फक्त मला काय सांगतोयस तू? माझं ऐकणार आहेत का हे? आशू नको खेळू रे. थांब. Very good. ऐकलं नाही ना? तुला काय माहिती? तू असतोस का घरी काही बघायला इथे काय घडत असतं ते? चांगलं आहे. आता मी नोकरी धंदा सोडून घरी बसतो यांना सांभाळायला. असं म्हणाले का मी? मी एवढंच म्हणते की जरा तरी लक्ष द्यायला पाहिजे ना. आणि काय नुसतं असं ओरडून काय होणार आहे? हा, ऐकणार आहेत ते? उलट अजून कोडगे होतील. कुडगे मीन्स कोडगे म्हणजे जे शब्द कोडी भारी सोडतात ना ते म्हणजे आपण. गप्प बसा रे. आणि काय रे, काय अपेक्षा आहे तुझी? तू घरी येणार म्हणून यांना आंघोळ घालून पावडर लावून तीट लावून छान तुझ्यासाठी बसवून ठेवू शांत? काय लहान आहेत का ते आता? नाही आहेत ना लहान. मग समजाव ना त्यांना. जरा जबाबदारीने वागा म्हणाव. पण तू कशी समजावणार? कारण तू स्वतःच बेजबाबदार आहेस. बेजबाबदार? हा, काय रे, मी बेजबाबदार? अरे तुला थोडं नको का लक्ष द्यायला? सगळं मीच करायचं का? तुझं घर आहे ना, माझं घर आहे का? काय यार सुजय, अरे घरी आल्यानंतर जरा दोन शब्द बोल त्यांच्याशी. विचार त्यांना त्यांचं काय चाललंय काय नाही चाललंय. मी कितीही ऑडिशन असल्या कितीही काम असलं ना तरी त्यांना विचारते. मला माहिती असतं आशूचं काय चाललंय, ॲनाचं काय चाललंय, कैवल्याचं कुठलं नवीन कॉम्पोजिशन आहे. पण तुला नाही पडलेली काही. ए बाहेर येणार आहात का? काय असतं ना, माणूस घरी येतो ना तेव्हा त्याला 5 मिनिटं शांतता हवी असते. फक्त 5 मिनिटं. एवढीच अपेक्षा आहे माझी. काय यात मोठा गुन्हा केला मी देव जाणे. तू
तू काय बोलतोयस? हं? काय बोलतोयस तू? अरे कळतंय का तुला? नाही आणि तुझी काय अपेक्षा आहे? तू घरी आल्यावर आम्ही सगळं शांत बसायचं, मी घरातली सगळी भांडणं सोडवायची, या लोकांना मी शांत करायचं. पण आम्ही घरी असतो दिवसभर, त्यांचं काय? आम्ही काय करायचं? आम्हाला नको विरंगुळा, आम्ही तेच करत बसायचं का? अच्छा नाही म्हणून त्यांनी जो थोपडावर बॉल मारला माझ्या तो डिफेंड करतेस का तू? अरे असं काय करतोय सुजय? ते खेळत होते, चुकून मारलं काय? मुद्दाम मारलंय का तुला? नाही कर तू प्रोटेक्ट कर त्यांना, त्यामुळे सेपरलेत ते. काय प्रोटेक्ट? प्रोटेक्ट काय? हं? आणि नाही केलं प्रोटेक्ट तर काय करू? ओरडू त्यांना? तुझ्यासारखी वागू, दुर्लक्ष करू? त्यांनी ऐकणार आहेत ते? मग तुला काय म्हणायचं, मी बेजबाबदार आहे का? तुम्ही खेळत होतात. हे बघ, तू आल्यावरती 2 शब्द त्यांच्याशी नीट बोललाच पाहिजेस, असं वागून चालणार नाहीये. माझा मम्मा डॅडी पण असेच भांडायचे, सेम टिकटो पिंच. भांडू नका म्हणून सांग ना त्यांना. आई पप्पा भांडू नका ना. मिनल कॅच. भावळट, काय देतोस कॅच? ओरडतोय ना तो, कळत नाही? मला ओरडलाय तुमच्यामुळे. आई रागवली कारण पप्पा रागवले. बघा आता आई कशी धुते तुम्हाला, बघा. गप्प व्हा रे जरा आता, गप्प व्हा. आणि अजून त्रास देऊ नका तिला, दमलीये ती. आणि झाला ना फुटबॉल खेळून, झाला ना? आता हातपाय धुवा आणि काहीतरी वाचायला बिचायला बसा शांतपणे. बाबा तुमचं पुस्तक मिळेल का वाचायला? मला पण. कोर्टाने दिली लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता. थांबा, पुढे क्वेश्चन मार्क आहे. कोर्टाने दिली लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे? लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे आता सुजय आणि मीनल जे वागतायत ना, त्याला म्हणतात लिव्ह इन रिलेशनशिप. आणि नंतर त्यांनी ना त्याच्या बायकोला बॉब्या फेकून मारलं. 1 मिनिट, ऐक ना, पुढे काय झालं? 1 मिनिट रे. हसण्याचा विषय नाही हा. जेव्हा 2 लोक एकत्र नवरा बायको सारखे राहतात त्याला लिव्ह इन असं म्हणतात. वरण दे ग मला जरा. आणि कोर्टाचं आता असं म्हणणं आहे की नवरा बायको मध्ये जसं बायको नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर क्लेम करू शकते, तसंच लिव्ह इन पार्टनर एकमेकांच्या प्रॉपर्टीवर क्लेम करू शकतात. असो, मला भाजी द्या. संपली. भाजी हे असंच करता तुम्ही. भाजी संपवलीत ना, मला प्रश्न विचारता, मी बोलत राहतो आणि तुम्ही जेवण संपवता. हे काय रे, सुजयला असं करतात सगळे? म्हणजे एवढं तो समजवतो आपल्याला आणि तुम्ही त्याला काही वाटतच नाही. रेश्मा हे घे, ही कोशिंबीर आहे, अख्खी होत त्याच्या पाण्यात. घे रे. घे रे, घे रे, घे. बास रे. अरे घे. फक्त नंतर तुझ्या प्रॉपर्टीत हक्क पाहिजे आम्हाला. कसली प्रॉपर्टी रे? मित्रमैत्रिणींसारखे एकत्र राहत असाल तर त्याला लिव्ह इन नाही म्हणत. सुजा, आम्ही सगळे तुला बाबा म्हणालो तर तुझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा आम्हाला मिळेल का? अरे प्रॉपर्टीज नाही तर कुठून मिळणार आहे तुम्हाला हक्क? अरे सुजय, अरे थांब रे, जेवून तरी घे. तुझ्या आई बाबांना विचार, त्यांना आईस्क्रीम हवाय का? तसंही मीनलला आई म्हणायला खूप ऑड वाटतं ना. आई बाबा कमी. मी आणि आई? मी आणि बाबा. तू आहेसच बाबा. रेशमाला तरी आई म्हणायचं, मला बाबा म्हणायचं. तुला तुला नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय? म्हणजे आपल्याला आई बाबा चिडवतायत याचा का तुला आई चिडवतायत याचा?
काही चिडवता येते याचा. ऍक्च्युली मलाही आई म्हणूनच चिडवायला पाहिजे त्यांनी. मी कुठे बाबा आहे कडक शिस्तीचा. तू आहेस ऑफिस मधून दमून येऊन मुलांवरती डाफरणारा बाबा. हो का? मग तू पण आईच आहेस. मुलांना लाडवून ठेवणारी आणि दमून भागून आलेल्या बाबांची काळजी न करणारी आई. आपण खरंच असे वागतोय का? नाही ग. आपण वागतोय असे टिपिकल कारण आपल्याला असं वाटायला लागलंय की आशूची आणि अनाची जबाबदारी आपल्यावरच आहे. खरंय ग. म्हणजे आपण कपल सारखे वागतोय. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या किंवा लग्न झालेल्या. सुजा नाही ना. नाही ग, अजिबात नाही. मग आपण असे का वागतोय? आपण असं का वागतोय? मला काय वाटतं माहितीये का, कुठलेही लोक खूप काळ एकमेकांबरोबर राहायला लागले ना, एकमेकांना ओळखायला लागले की मग अपेक्षा निर्माण होतात. अपेक्षा निर्माण झाल्या की मग भांडणं होतात. अगं साधे बहीण भाऊ बघ ना, किती भांडतात एकमेकांशी. कच्चा कच्चा जीव घेतात एकमेकांचा. पण असे काहीतरी गणलंय सुजा. आपल्यात असं काही नाही. पण मग का वागतोय आपण असे? मैत्री. हो हे बघ, मैत्रीत आपण वेगवेगळे रोल्स करतो ना. म्हणजे तू बघ ना, आपण मैत्रीत कसं म्हणजे हे बघ, म्हणजे मैत्रीत आपण कधी कधी म्हणजे आपण मोठा भाऊ होतो आणि लहान भावाची दमदाटी करतो. आपण कधी कधी लहान बहीण होतो आणि आपल्या मोठ्या बहिणीची चेष्टा करतो तिच्या बॉयफ्रेंडवरनं, तिच्या क्रशवरनं, किंवा जोडीदारासारखे एकमेकांना समजून घेतो किंवा भांडतो. हो ग. आणि आपल्याला कळत पण नाही ना की आपण कुठला रोल कधी करतोय ते. कारण आपण असं ते ऍक्च्युली करत असतो ना. म्हणजे आपण असं ऍक्टिंग नाही करत तुझ्यासारखं. आलास ना माझ्यावर. हे सुजा, म्हणजे आपलं सगळं नॉर्मल आहे ना? हो गे. म्हणजे असं काही लिव्हिंगचा लोचा वगैरे नाहीये ना? नाही गे. हे म्हणजे ऐक ना, कधीतरी मी लहान मुलगी आणि आशू बाबा होऊ शकतो ना? ऍब्सोल्युटली. म्हणजे मी पण कधीतरी असा इनोसंट, व्रात्य, द्वाड मुलगा होऊ शकतो. ते तो कधीच नाही होऊ शकत. तू कायमच बाबा. ओले ले 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 ले, आमचा छोटा बाबा चिडला का? नका. कैवल्य अंकलने विचारले आईस्क्रीम हवाय का? अहो मी काय म्हणते, कैवल्य भाऊजींनी आईस्क्रीम आणले म्हणे, यांना देणार आहेत खायला. तुम्ही त्यांना कधी काही नाही बोलत? हा खरंच ग सुधा, आज डोळे उघडलेस तू माझे. हा कैवल्य ना पण असाच आहे बघ. लहानपणापासून बघतोय मी, कधी वर येऊ दिलं नाही त्याने मला. स्वतःचं लग्न नाही, मुलं बाळ नाही, संसार नाही, आणि माझ्या संसारात मात्र नाक खूप असतोय. माझ्या मुलांना वाईट वाईट सवय लावतोय. चल आज खरळपट्टी काढतो त्याची. नाही, आणि या मुलांना पण ना चांगलं फटकावलंच पाहिजे. सुजय,
मजा आहे यार लिव्हिंग मध्ये राहणाऱ्यांची. हा बघ ना, म्हणजे लग्न न करता प्रॉपर्टीत हक्क, मुलांना शाळेत घालायचं टेन्शन नाही. जोक्स अपार्ट सुजय, मला आवडेल लिव्हिंग मध्ये राहायला. हो पण लग्नाची पण मजा वेगळी आहे रे. म्हणजे लग्न बंद होतील आता? ए नाही हा, मला करायचं लग्न. म्हणजे मला एकदा तरी तो व्हाईट गाऊन घालायचा आहे खरंच. हे यार हो यार, म्हणजे मला पण लग्न करायचंय, पण असं फक्त आई वडील म्हणतात म्हणून किंवा आम्ही म्हणतो त्याच मुलाशी लग्न करायचं असं जबरदस्तीने मी लग्न नाही करू शकत. सॉरी. हो मग लव्ह मॅरेज करायचं ना. म्हणजे लव्ह मॅरेज केलं तर लिव्हिंगची काही गरजच नाही. पण मला काय वाटतं माहितीये का, लिव्ह इन मध्ये ना मुलांचं फार फावतं. त्यांच्यात असं ऍटिट्यूड येतं की ठीक आहे चलताय, मी कधीही सोडू शकतो, माझा इंटरेस्ट संपला. मला माझ्या जोडीदाराला असा चान्स द्यायचा नाहीये की आता माझा इंटरेस्ट संपला, आता मी चाललो. सॉरी. नाही बघ मिनल, मी काही लग्नाच्या अगेन्स्ट नाहीये, पण मी तुला एक स्टोरी सांगतो. आमच्या शेजारी एक आजी आजोबा राहायचे अनेक वर्ष त्यांच्या मुलांबरोबर. जेव्हा त्या आजी वारल्या ना, तेव्हा त्यांची सख्खी धाकटी बहीण त्यांच्या बरोबर राहायला आली आजोबांबरोबर. ती अगदी त्यांच्या बायकोसारखंच राहायची, मुलांना सांभाळायची, मुलं पण त्यांना आई आई म्हणायचे. पण जेव्हा आजोबा गेले ना, तेव्हा त्या बाईला त्यांच्या प्रॉपर्टीतला काहीही हिस्सा, काही हक्क मिळाला नाही. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा त्यांना काहीही मिळालं नाही. का? कारण की ती त्यांची लग्नाची बायको नव्हती म्हणून. आता हा अन्याय नाहीये? पण मग लग्नाच्या बायकोचं काय? अगं ती गेली होती ना आधीच मिनल. तरी पण मग असती तर काय? मग लिव्हिंगचा प्रश्नच इथे निर्माण होत नाही. काय बोलती? मी 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 एक गोष्ट सांगते. हा, सपोज एका मुलाचं एका मुलीवरती प्रेम आहे, पण त्याच्या घरच्यांना ते पटत नाहीये, म्हणून त्याच्या घरच्यांनी त्या मुलाचं कुठल्या तरी मुलीशी लग्न ठरवलं आणि त्यांनी जबरदस्तीत येऊन ते लग्न केलंही. पण लग्नानंतर त्याला असं वाटलं की नाही, आपलं नाही जमत आहे, म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला की नाही, आता मी जाणार माझ्या प्रेयसी बरोबर राहणार. आणि ती प्रेयसी सुद्धा तिचं लग्न सोडून याच्यासाठी आली आणि ते एकत्र राहायला लागले. तर तर, तर मग त्या लग्न झालेल्या बायकोचं काय? कोणाची स्टोरी आहे? किती कॉम्प्लिकेट. नाही अरे खरं आहे, माझीच गोष्ट आहे. असे का बघताय माझ्याकडे? काही झालेलं नाहीये मला, ठीक आहे. मी त्रास झालाय मला, पण तो झाला कारण मी फसवले गेले. मला लग्नाआधी सांगितलं असतं ना तर काही वाटलं नसतं. नंतर कळलं ना. म्हणजे आमच्या नात्यात काही पारदर्शकताच नाहीये. ती असली तर काय, लग्न काय आणि लिव्ह इन काय. पण म्हणजे तुला लिव्ह इन विषयी काही प्रॉब्लेम नाहीये? म्हणजे लग्न करून सुद्धा कुठे प्रामाणिक राहतात एकमेकांसोबत लोक. ठीक आहे. आणि मुळात प्रेम ते ज्यात बांधून ठेवलं नसलं तरी सुटून जावंसं वाटत नाही. क्या 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 बात है यार रेशमा. हाँ 100 बातों की एक बात कर दी तूने. काय म्हणतात रेश्माताई, काय म्हणतायत? ज्यात बांधून ठेवलं नाहीये तरी सुटून जावंसं वाटत नाही. क्या बात है, क्या बात है. क्या बात है यार. मला एक डाऊटफुल होता. म्हणजे आपण जर एकापेक्षा जास्त जोडीदारांबरोबर राहत असलो एकत्र, म्हणजे लिव्हिंग मध्ये, तर प्रॉपर्टीचा नेमका हक्क कोणाला भेटतो? तुला काल सांगितलं ना रे, हा मित्रांना हक्क मिळत नाही म्हणून जोडीदारांना मिळतो फक्त. ते कळलं रे मला स्कॉलर. मग काय? ते कळलं, पण मला सांग, माझ्या जर 2 गर्लफ्रेंड असतील, हा, तर तुझ्या प्रॉपर्टीचा हक्क कोणाला भेटणार? तुझ्या जर 2 गर्लफ्रेंड असतील तर हा प्रश्न तू किंजलला विचार. सॉरी, प्रश्न चुकलाय. तुझ्या जर 2 गर्लफ्रेंड असतील तर तुझ्या प्रॉपर्टीचा हक्क नेमकं कोणाला भेटणार? हा चेहरा पाहिलास ना, एक मिळायची वानव आहे, 2 कुठून मिळणार? अरे यार हे बरोबर नाहीये.
सगळे हक्क फक्त जोडीदाराला दिलेत, मित्रांना काही नको. उलट मित्रच सगळ्या भूमिका नीट बजावतात ना. ओ बाय द वे, आहो. अरे होच की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डार्लिंग, गुड मॉर्निंग. कम हिअर. हाऊ वाज द लास्ट नाईट? मी काय म्हणतेय, मित्रांना पण काहीतरी अधिकार हवेत की नाही. म्हणजे जे मित्र असे खूप वर्ष एकत्र राहतात त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये एकमेकांना हिस्सा हवाच. हा म्हणजे आपण जर एकत्र राहिलो 10-12 वर्ष सुजय बरोबर, तर मग त्याच्या प्रॉपर्टीचे हक्क आपल्याकडे येतील नाही का? हा. अरे कुठली प्रॉपर्टी? हा, प्रॉपर्टीच नाहीये माझी तर कुठून हक्क मिळणार? मला कॉम्प्लेक्स यायला लागला आता या गोष्टीचा की माझी प्रॉपर्टी नाहीये. प्रॉपर्टी नाही देत म्हणतात, पप्पा बदलावे लागतात. हे चालतील का पप्पा? नको नको, भीक नको, पण कुत्रावर असं म्हणण्याची परिस्थिती यायची. नको. आईसाठी पप्पा शोधणं आलं.